नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मी रेखा बेगडे। पिरंगुट येथे शिवकालीन मर्दानी खेळांची भव्य स्पर्धा पार पडली। पिरंगुट येथे पार पडलेल्या दगडी गोटी उचलण्याच्या शिवकालीन मर्दानी स्पर्धेत MG फिटनेस माळवाडीच्या खेळाडूंनी दिमागदार यश संपादन केले। किशोर धोत्रे यांनी सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला। सेजल मोईकर यांनी यावेळेस प्रथम क्रमांक मिळवत सेजल मोईकर ही स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा मानाचा पुरस्कार तिने मिळवला आहे। या यशामागील प्रेरणास्थान प्रशिक्षक नितीन म्हाळसकर हे आहेत। या सर्वांचा MG फिटनेस तर्फे सत्कार करण्यात आला। हा सत्कार जिल्हा परिषद सदस्या पल्लवीताई दाभाडे, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा दाभाडे, पूजा दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आला। त्याचप्रमाणे सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादक रेखा बेगडे यांच्या हस्तेही करण्यात आला। MG फिटनेसचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। शिवकालीन परंपरेचा अभिमान जपत मर्दानी खेळांचा वारसा जपणाऱ्या सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन। नुकत्याच पिरंगुट येथे शिवकालीन दगडी गोटी उचलण्याची स्पर्धा या ठिकाणी पार पडली होती आणि पहिल्यांदाच या ठिकाणी महिलांचा त्या ठिकाणी सहभाग होता आणि आपल्या मावळसाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे की आपल्या माळवाडी येथील MG फिटनेस जिमची विद्यार्थिनी सेजल मोईकर हिने या विद्यार्थीने या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि तिला त्या ठिकाणी प्रथम क्रमांक त्या ठिकाणी तिला मिळालेला आहे आणि ही आपल्या मावळसाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे। सेजलबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रात सलग 3दा स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब देखील तिला मिळालेला आहे। तर आपल्यासोबत आहे सेजल। सेजल, सर्वप्रथम तुझं आमच्या चॅनलकडून खूप खूप अभिनंदन। काय सांगेल या स्पर्धेविषयी, एकंदरीत तुझ्याविषयी? नमस्कार, माझे नाव सेजल विश्वनाथ मोईकर, मी सुदौडी येथे राहते। मी माळवाडीमध्ये MG फिटनेस या जिममध्ये श्री नितीन म्हाळसकर सर, छत्रपती पुरस्कार विजेते यांच्या मार्गदर्शनाखाली मर्दानी शिवकालीन गोटी उचलणे या स्पर्धेमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला व तसेच 36 बैठका मारून प्रथम महिला मी तिथे ठरले। त्या खेळ खेळल्यानंतर मला चांदीचे कडे व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले व खेळ खेळल्यानंतर खूप भारी वाटले। सेजल, ज्याप्रमाणे हा तू खेळ खूप छान प्रकारे खेळला, खरं पाहिलं तर या ठिकाणी मर्दानी खेळ म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि तुझ्या नावावर तू जसे आंतरराष्ट्रीय खेळ देखील खेळलेला आहे, तर तू मुलींसाठी, महिलांसाठी काय सांगू इच्छिते? आपण सहजा म्हणतो की मुलींनी जिम वगैरे करू नये, पण मी गेली 3 ते 4 वर्ष झालं नितीन सरांकडे प्रॅक्टिस करते। अगदी मुलींना म्हणतात की मेडिकल इश्यूज वगैरे, पण जिम केल्याने कोणत्याही मुलीला काही मेडिकल इश्यूज होत नाही। मी आता 3 वर्ष झाले पॉवर लिफ्टिंग ही स्पर्धा खेळते, पण आजपर्यंत मला काही दुखापत झालेली नाही व सरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रीतीने प्रॅक्टिस करते। धन्यवाद सेजल। आपण पाहतोय सेजलवर खूप असा अभिनंदनाचा वर्षाव या ठिकाणी तिच्यावर होत आहे। आपल्यासोबत तिला मार्गदर्शन करणारे नितीन म्हाळसकर सर आहेत। यांनी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी घडवलेला आहे। त्याचप्रमाणे ते मावळ तालुक्यातील प्रत्येक तळागाळातल्या मुलांना ज्यांना गरज आहे त्यांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन हे सर करत असतात। काय सांगाल सर याविषयी? नमस्कार, नितीन म्हाळसकर, MG फिटनेस माळवाडी या ठिकाणी सेजल मोईकर व किशोर धोत्रे आपल्या जिमच्या वतीने पिरंगुट येथे शिवकालीन मर्दानी खेळ या ठिकाणी सहभाग घेतला। त्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ म्हणजे ते दगडी गोटी उचलणे। पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळेस सैन्य भरती व्हायची, ते सैन्य भरतीची चाचणी कशी करायची, तर असे वेगवेगळे दगडगोटे असायचे तिथे। ते दगडगोटे उचलल्यानंतर त्यांच्यात किती कॅपॅसिटी, त्यांची किती त्यांच्यात मग ते आपले युद्ध करू शकतात का किंवा तलवार उचलू शकतात का, ते इथूनही त्यांना ते आपल्या शिवकालीन मर्दानी खेळ या दगडगोटींचा उपयोग केला जायचा। त्यानंतर व्यायामशाळा आल्या, व्यायामशाळानंतर जिम आल्या, त्यानंतर मग लोकांचं त्यात बैठका मारण्याचं रूपांतर आलं। पण हा बरेच वर्षापासून वडगाव येथे कार्यक्रम सुरू होता, तर गेली 9 वर्ष पिरंगुट या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू झाला आणि मारुती आबा गोळे एव्हरेस्टवीर यांनी या कार्यक्रमाला मी त्यांना विचारलं की यावेळेस आपण महिलांसाठी कार्यक्रम घ्यायचा का, तर ते म्हणले निश्चितच आपण हा कार्यक्रम घेऊ। मग ते म्हणले की तुम्ही महिलांना घेऊन या, आपण त्यांच्यासाठी वेगळं बक्षीस पण ठेवू आणि त्यांनी त्याप्रमाणे बक्षीस ठेवलं। तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि आपले किशोर धोत्रे हे गेले सलग 3 वर्ष त्या ठिकाणी विजयी होता। ते ह्याही वर्षी त्यांनी 115 बैठका मारून तिथे विजय मिळवला। तसेच सेजल मोईकर प्रथम महिला खेळाडू त्या ठिकाणी सहभागी झाल्या आणि त्यांनी 36 बैठका मारून असा आगळावेगळा विक्रम केला। हा विक्रम करत असताना महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणाहून तिला शुभेच्छा येतात
तर हा खेळ फक्त मुलांचाच नसून मुलींसाठी पण आहे, ते सेजलने त्या ठिकाणी करून दाखवलं. तर असंच आपण पुढच्या वेळी पिरंगुटवाले पिरंगुटकर म्हणले की तुम्ही अजून महिलांना आणा, आपण चांगलं पारितोषिक देऊ, प्रथम द्वितीय तृतीय असे क्रमांक काढू, तुम्ही फक्त मुलींना ह्याच्यात सहभाग नोंदवा. अशा प्रकारे त्यांनी खूप छान स्पर्धा घेतली आणि सेजलने असं कौतुकास्पद तिथं बैठका मारलेल्या आहेत. खरं तर बैठक मारताना एक भीती असते नाही का, की एखादा वजन उचलणं हा भाग वेगळा आहे जिममधलं, आणि दगड गोटा उचलून बैठका मारणं हा भाग वेगळा आहे. ते म्हणजे बोलणं एकदम सोपं आहे आणि करणं खूप अवघड आहे, कारण त्यात रिस्क खूप आहे. पण ही रिस्क मी स्वतः घेऊन तिला तो दगड उचलायला तिथं त्या ठिकाणी नेलं आणि तिने यशस्वीपूर्ण तो बैठका मारलेल्या आहेत. त्याबद्दल तिचे जिमच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. खरं पाहिलं तर सर ही खूप कौतुकास्पद बाब आहे की तुम्ही एवढे चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडवत आहात. तर मावळ तालुक्याला तसं क्रीडेचं तिला वारसा हा परंपरा लाभलेलीच आहे, पण मग मुलींनी या ठिकाणी या खेळांकडे वळण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? निश्चितच मुलींनी या ठिकाणी जिममध्ये जिम करणे म्हणजे फक्त वजन कमी करणे किंवा वजन उचलणे तरच हे करणे असं नाही. तर जिम करून तुमचे शारीरिकदृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त राहता. पण लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, तसं आपण उगवते सूर्य आहात, कारण ही जी मुली जी नवीन पिढी घडणारी ही उगवते सूर्य आहेत. तर ह्यांनी जर आपलं स्वतःचं नाव आईवडिलांचं नाव जर केलं तर निश्चितच तेही पुढे जातील, तसंच आपल्या माळवडीचं पण नाव पुढं जाईल असं मला वाटतं. सर MG फिटनेसकडून तुम्ही काही ग्राहकांना किंवा आपल्या माळवाडी परिसरातील किंवा तळेगावातील नागरिकांना काही आवाहन करू इच्छिता का? निश्चितच फक्त तळेगावात आत्तापर्यंत साधारण 20-25 व्यायामशाळा आहेत, पण वेटलिफ्टिंग पॉवरलिफ्टिंग शिकवणारी फक्त ही एकमेव व्यायामशाळा आहे. तर निश्चितच संपूर्ण तळेगाव नव्हतं, मावळ तालुक्यात कुणीही विद्यार्थी वेटलिफ्टिंग पॉवरलिफ्टिंग ज्यांना करायचं असेल त्यांनी निश्चितच या ठिकाणी यावे. अगदी मुबलक फीमध्ये त्यांना आपण व्यायाम करून घेऊन शिकवू. धन्यवाद सर. हे होते नितीन म्हाळसकर सर. यांनी खूप छान प्रकारे या ठिकाणी मुलींना मार्गदर्शन करत असतात आणि मुलं देखील त्यांचं जे कार्य आहे ते पुढे नेत आहेत. आपल्यासोबत दुसरे आहेत, त्यांनी पिरंगुट येथे ज्या स्पर्धा पार पडल्या सलग 3 वर्ष त्या ठिकाणी ते विजेते झालेले आहेत. तर जाणून घेऊया सर, काय सांगाल याविषयी? ज्यावेळेस पहिल्यांदा मला सरांनी सांगितलं की आपण पिरंगुटला स्पर्धा चालू झालेल्या आहेत, तर तू तिथे करशील का? तर सरांनी माझ्याकडून तयारीच करून घेतली. पहिल्या वेळेस मी तिथे 60 बैठका मारल्या, त्याच्यानंतर मागच्या वर्षी 101 बैठका मारल्या, आणि यावर्षी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलं की तुझं रेकॉर्ड आहे ते तूच मोडायचं आहे आणि नवीन विक्रम करायचा आहे. मग म्हटलं नवीन विक्रम कसा करता येईल, तर त्या अनुषंगाने सरांनी तयारी करून घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस मी परत एक नवीन विक्रम केला आहे. आणि असंच सरांचं मार्गदर्शन राहून नवीन प्लेयर कसे आम्ही तिथं नेऊ याच्याकडे आमचं एक वाटचाल राहणार आहे. धन्यवाद सर. खूप छान प्रकारे तुम्ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे की स्वतःचा विक्रम स्वतःच मोडणे आणि याला मार्गदर्शन तुमचे गुरुवारी या ठिकाणी करत असतात. नक्कीच तुमच्या दोघांची आणि त्याचबरोबर तुमच्या प्रशिक्षकाची कामगिरी खूप कौतुकास्पद आहे. मावळ तालुक्यासाठी नक्कीच हा अभिमानाचा क्षण आहे आणि तुमचे प्रशिक्षक आहेत त्यांची तुमच्या MG फिटनेस जिमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहावं अशी आमच्या सतर्क महाराष्ट्र या YouTube चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा. आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद सदस्या पल्लवीताई दाभाडे. या इथं MG फिटनेस क्लब या ठिकाणचे जे सेजल मोईकर, त्यांचे प्रशिक्षक नितीन म्हाळसकर सर आणि धोत्रे सर यांनी या ठिकाणी पिरंगुट येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अतिशय छान कामगिरी त्या ठिकाणी खेळलेले आहेत. त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी पल्लवीताई या ठिकाणी आलेल्या आहेत. ताई, काय सांगाल? सर्वप्रथम मी सेजल ताईंचं खूप खूप अभिनंदन करते, तसंच नितीन म्हाळसकर त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन करते. खरंच तेजल, खूप अभिमानास्पद तू गोष्ट केलेली आहे. आज पिरंगुटमध्ये गेले काही दिवस तिने जो शिवकालीन दगड आहे तो उचलून तिने 36 बैठका उचलून तिने एक गौरव पुरस्कार म्हणजे तिला भेटावा असं मी समजते. कारण की आपण पाहतो ना, महिला या फक्त चूल आणि मूल एवढंच करतात, तर इथं तिने दाखवून दिलं आहे की महिलासुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकते. आज महिलासुद्धा जिमच्या कार्यकर्त्यामध्ये ती पुढे जाऊ शकते आणि फक्त एक क्रीडाचं नसून तू महिलांना एक संदेश दिलेला आहे की महिलासुद्धा या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आपल्याला मेडल मिळू शकते. तर खरंच नितीन सरांचं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करते की तिने आमच्या गावामध्ये MG फिटनेस या जिममध्ये एक उत्तम मुलींना प्रशिक्षण देऊन एक उत्तम मुली घडवत आहे. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढील काळामध्ये सुद्धा असंच तिने पुढे नावलौकिक करावे आणि आपल्या आईवडिलांचं तसेच आपल्या जिमचं सुद्धा नावलौकिक करावे आणि पुढच्या काळासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद ताईंनी देखील या ठिकाणी खूप छान प्रकारे त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. येत्या काळामध्ये मुलींनी महिलांनी देखील या ठिकाणी क्रीडा या स्पर्धा प्रकाराकडे वळलं पाहिजे, यासाठी ताई तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी तर सांगेल की प्रत्येक गोष्ट ही आपल्या कलागुणामध्येच असतं. पहिले प्रत्येक महिलामध्ये एक कला असती, फक्त ती जाणून घेण्यासाठी एक गुरु लागतो. तो गुरु आज आमच्या जिममध्ये भेटला आहे माळस्कर सरांच्या मार्फत. तर मी सांगेल की प्रत्येक महिलेने चूल मूल तर हे आपल्याला आहेच, पण प्रत्येक तिच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक क्षेत्र तिला जे आवडेल त्या क्षेत्रामध्ये जाऊन तिने तिच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि पुढं आलं पाहिजे. लोक काय म्हणतील त्याच्याकडनं लक्ष देता आपण कोणत्या कलेमध्ये आहेत तर पुढे एक पाऊल पुढे टाकून आपण तिचं नाव लौकिक केलं पाहिजे. नक्कीच ताई, धन्यवाद. आपल्या परिसरातील माळवाडी, तळेगाव किंवा संपूर्ण मावळ तालुक्यातील ज्या कोणाला क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल, त्यांना मार्गदर्शन हवं असेल, तर त्यांनी नितीन म्हाळसकर सर आणि MG फिटनेस माळवाडी या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क करावा. नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांचा पाल्यांचा नेहमीच या ठिकाणी विकास होणार आहे आणि उत्तरोत्तर प्रगती होत राहील. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.